हॅलो, आज तुमच्या तिचा आणि त्याचा दिवस आहे. तुम्हाला आवडेल का जाणून घ्यायला संख्यांमधला पण तो आणि ती? नमस्कार. समथिंग इंटरेस्टिंग या आपल्या चॅनलमधून आपण संख्यांमधल्या वेगवेगळ्या गमती जमती बघत असतो. भारतीय गणितातल्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स, वेगळ्या वेगळ्या पद्धती, तसेच भास्कराचार्य, काप्रेकर यासारखे जे गणितज्ञ आहेत त्यांच्याबद्दलही आपण माहिती जाणून घेतली. आता आज आपण अशीच एक अजून गमतीशीर गोष्ट बघणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट आहे पायथागोरसची. पायथागोरसचा जो पंथ होता त्या पंथामध्ये ते संपूर्ण संख्यांनाच देवत्व बहाल करत असत. त्यांनी संख्यांना देव मानलं होतं आणि मग त्याच्यामधूनच एखाद्याला देवत्व बहाल केलं की त्याची पूजा करणं आलंच त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे पायथागोरसच्या पंथामध्ये संख्यांची पूजा ते करत असत. मग त्याच्यामध्ये जसं आपण भाषेमध्ये शब्दांचे आपली वेगळी वेगळी रूपं असतात, स्त्रीलिंगी रूप, पुल्लिंगी, नपुसकलिंगी जसे शब्द असतात, तसं पायथागोरसच्या मते संख्या सुद्धा स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असू शकतात. गंमतच आहे ही. तर त्यांनी सगळ्या ज्या समसंख्या आहेत, उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, त्याच्या मते या स्त्रीलिंगी संख्या आहे. एक ही संख्या सगळ्यात पहिली येते, त्यामुळे ती स्त्रीलिंगीही नाही, पुल्लिंगीही नाही. ती एक परिपूर्ण संख्या आणि अत्यंत प्रथम असलेली महत्वाची संख्या आहे. त्यामुळे पहिली स्त्रीलिंगी संख्या 2 येते. आता 3, 5, 7, 9 या ज्या विषम संख्या आहेत त्यांच्या मते विषम संख्या या पुरुषी संख्या आहेत. आता हे का बरं त्यांनी केलं असावं? तर वेगवेगळ्या पुरुषांचे वेगवेगळे स्वभाव असतात आणि बऱ्याचशा स्त्रियांचे स्वभाव एकसारखे असतात, म्हणून बहुतेक त्यांनी सर्व समसंख्या या स्त्रीलिंगी केल्या आणि विषम संख्या पुरुषलिंगी केल्या. मग आता 3 आणि 2 बरोबर 5, म्हणून त्याच्या दृष्टीने पुरुष आणि स्त्रीचा मिलाप 5 या संख्येत होतो. त्यामुळे पायथागोरसच्या दृष्टीने 5 ही विवाह संख्या आहे आणि 5 अधिक 3 बरोबर 8, म्हणजे 5 या विवाहदर्शक संख्येमध्ये जर 3 ही पुरुषी संख्या मिळवली तर 8 ही संख्या होते, जी पायथागोरसच्या दृष्टीने प्रेमस्वरूप संख्या आहे. म्हणजे बघा की वेगवेगळ्या पद्धतीने जसे आपण भाषेमध्ये वेगळे वेगळे शब्द आणि त्याची रूपं बघतो, तशी संख्यांमध्ये सुद्धा पुरुष आणि स्त्रीदर्शक संख्यांची ही पद्धत चमत्कारिकच आहे, हो की नाही? पायथागोरसच्या आधी 500 वर्ष चिनी संस्कृतीमध्ये पण संख्येमधील तो आणि ती याची संकल्पना अस्तित्वात होती. चिनी लोक ज्या पुरुष संख्या त्यांच्या मते आहेत त्यांच्या मागे 1 ऋण चिन्हांनी दाखवायच्या आणि स्त्री संख्या त्यांच्या मते ज्या आहेत त्यांच्या मागे ते 2 ऋण चिन्हांनी दाखवायच्या. त्याचबरोबर काही चिनी पुस्तकामध्ये आपल्याला असं दिसून येतं, पुरुषी संख्यांच्या भोवती पांढरं वर्तुळ काढलेलं आहे आणि स्त्री संख्यांच्या भोवती काळं वर्तुळ काढलेलं आहे. मग चिनी लोकांच्या मते कोणत्या संख्या पुरुष संख्या आहेत? तर चिनी लोकांच्या मते सर्व अविभाज्य संख्या या पुरुष संख्या आहेत. परंतु त्यांच्या मते मिश्र संख्या ज्या आहेत, मिश्र विषम संख्या, त्या स्त्री तत्वचे गुण असलेल्या पुरुष संख्या आहेत आणि सर्व समसंख्या या स्त्री तत्व असलेल्या संख्या आहेत. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समजुती या वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये होत्या आणि संख्यांना सुद्धा अशा प्रकारचा लिंग देणं, अशा प्रकारचं जेंडर आयडेंटिफिकेशन देणं, ही कल्पना ही वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं मनुष्यातले दिसणारे गुण हे संख्यांना लावण्याची जी पद्धत आहे ती दिसून येते. आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा असं काही होतं का? शोधा बरं, एखाद्या वेळेस सापडेल तुम्हाला.